तर भारत-पाक युद्ध सुरू झाल्यानंतर पाकिस्तानचा खोटारडेपणा हा पुन्हा उघड होतोय। भारताची S-400 प्रणाली ही सुरक्षित आहे, मात्र S-400 नष्ट केल्याचा दावा पाकिस्तानने केलाय। अर्थातच हा खोटा दावा आहे। भारतीय सीमेवर S-400 प्रणाली ही कार्यरत आहे, मात्र आपण ही प्रणाली नष्ट केला असल्याचा खोटा दावा पाकिस्तानकडून करण्यात आलाय। तर सध्या आपण बघतोय की भारताच्या S-400 ची ताकद S-400 मिसाईल सिस्टीम ही भारतातील सर्वात शक्तिशाली एअर डिफेन्स सिस्टीम आहे। ही मिसाईल कोणत्याही हवाई हल्ल्याला प्रतिकार करू शकते। भारताने ही मिसाईल रशियाकडून खरेदी केली आहे। S-400 ची ताकद मोठी आहे। ही मिसाईल अत्याधुनिक फायटर जेट्सला सुद्धा मारून पाडण्याची क्षमता ठेवते। S-400 ही मिसाईल एकाच वेळी 72 मिसाईल्स लॉन्च करू शकते। S-400 ही मोबाईल लॉंग रेंज सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीम आहे। अर्थातच जमिनीवरून हवेत मारा करणारी मिसाईल सिस्टीम आहे। S-400 स्वतंत्र रडार सिस्टीम आहे, ज्या 600 किलोमीटर पर्यंतच्या हवाई टार्गेट्सचा वेध घेऊ शकतात। सध्या आपण बघतोय की भारताच्या S-400 ची ताकद किती आहे। मिसाईल एकाच वेळी 80 हवाई टार्गेट्सवर नजर ठेवू शकते आणि त्यांना लक्ष्य करू शकते। ही मिसाईल सिस्टीम भारताची मोठी ताकद आहे, मात्र ही मिसाईल सिस्टीम आपण पाडल्याचा दावा, खोटा दावा पाकिस्तानने केलेला आहे। ही S-400 सिस्टीम अजूनही सीमेवर कार्यरत आहे आणि अर्थातच या सिस्टीमच्या जोरावर आपण पाकिस्तानला मात देतोय। तर भारताच्या या प्रहारानंतर पाकिस्तानचा थरकाप उडालेला आहे। इस्लामाबादमधील पेट्रोल पंप 2 दिवसांपासून बंद ठेवण्यात आलेत। विमानतळांपाठोपाठ आता पेट्रोल पंपांना सुद्धा टाळं ठोकण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे। पाकिस्तानी सरकार विरोधात नागरिक आता रस्त्यावर उतरलेत, त्यांचा असंतोष व्यक्त होतोय।